मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, गरिबांच्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशानं राज्य सरकारने RT 25% लॉटरी ही स्कीम सुरू केली होती। दरवर्षी या स्कीमचा मित्रांनो फॉर्म भरले जात होते आणि दरवर्षी वेळेवर RT 25%चा निकाल लागून त्या पालकांना त्यांच्या पाल्यांचं ऍडमिशन घेण्यासाठी मुभा दिल्या जात होती। परंतु यावर्षी काही तांत्रिक अडचण असल्यामुळे बऱ्याच पालकांनी RT 25%साठी अर्ज केले होते, परंतु तांत्रिक अडचण असल्यामुळे त्यांचा निकाल लागला नाही। तर त्या पालकांसाठी महत्त्वाची अशी सूचना आणि महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, कारण की RT 25% निवड यादी लागली असून या निवड यादीमध्ये तुमचा क्रमांक लागला किंवा नाही लागला किंवा तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे मित्रांनो, हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। गरिबांच्या मुलांना सुद्धा इंग्लिशमध्ये चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने राज्य सरकारने ही स्कीम सुरू केली आहे आणि चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून प्रत्येक पालकाने RT 25%साठी अर्ज केले आहेत। तर याला विलंब झाला होता, त्यामुळे आता निकाल लागला असून या अर्जाची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि तुमच्या पाल्यांचा जर क्रमांक निवड लागला असेल तर त्यासोबत हमीपत्र डाउनलोड करून तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल तर हे हमीपत्र तुम्हाला शाळेमध्ये जमा करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 25% ऍडमिशन मध्ये सवलत मिळत आहे। तर मित्रांनो या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये समोर माहिती पाहणारच आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे RT 25%। अशा प्रकारे RT 25% टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। एक नंबरचा ऑप्शन आहे डेट 20/7/24, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एक नवीन इंटरफेस ओपन होईल। RT 25%चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकतं। जर या ठिकाणी वेळ लागत असेल तर थोडी वाट पहा आणि पुन्हा तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता। तर मित्रांनो अर्जाची स्थिती तपासण्यासाठी किंवा तुमच्या अर्जामध्ये निवड झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम सिलेक्ट मूळ निवड यादी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर 24 आणि 25 या ठिकाणी जे वर्ष आहे ते वर्ष या ठिकाणी तसंच राहील आणि सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुमचा जोही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर गो यावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो जेही लिस्ट असेल, ज्याही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नंबर लागला असेल त्या विद्यार्थ्यांची जी ही PDF असेल ते PDF या ठिकाणी ओपन झाली आहे। अशा प्रकारे या PDFमध्ये तुम्ही नाव पाहू शकता, तुमचं पाल्याचं नाव आहे का किंवा तुमच्या आजूबाजू कोणी असेल त्याने अर्ज केला असेल तर त्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे का हे सुद्धा मित्रांनो तुम्ही नक्कीच पाहू शकता। अशा प्रकारे मित्रांनो अर्जाची स्थिती आपण पाहू शकतो। त्याचबरोबर तुमच्याकडे यूजर ID आणि पासवर्ड असेल हे सुद्धा तुम्ही टाकून तुमचं हमीपत्र त्याचबरोबर तुमचा सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। त्याचनंतर मित्रांनो तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे किंवा तुम्ही वेटिंगवर असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जोही आपला जिल्हा असेल तो जिल्हासुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा टाकून घेतल्यावर गो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा जे डाउनलोड वेटिंग लिस्ट आहे ती पुन्हा आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मित्रांनो यादी डाउनलोड झाल्यानंतर तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहिली आहे। त्याचबरोबर तुमच्या ॲप्लिकेशन तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती यावर क्लिक करू शकता। या ठिकाणी तुमचा जोही ॲप्लिकेशन नंबर मिळाला असेल तो टाकून गो या बटनावर क्लिक करायचा आहे आणि तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो तुमचं हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। ॲडमिट स्कूल लॉग इन या ठिकाणी जो वरती ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जोही यूजर ID आणि पासवर्ड मिळाला असेल तो टाकून तुम्ही तुमचं हमीपत्र डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन जे हमीपत्र आहे ते या ठिकाणी डाउनलोड करून व्यवस्थित तुम्ही भरून तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे हमीपत्रसुद्धा तुमच्या जे ॲडमिट कार्ड असेल त्या ॲडमिट कार्डसोबत मित्रांनो तुम्हाला जमा करायचा आहे। आणि तुमच्या पाल्याचा जर क्रमांक लागला असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी 25% आरक्षणामध्ये सवलत मिळणार आहे। तर मित्रांनो तुमच्या पाल्याचं ॲडमिशन केलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता आपलं ॲडमिशन घेतलं पूर्ण फी भरली आहे तर आपल्याला फी वापस मिळणार नाही, परंतु मित्रांनो तसं चिंता करू नका। तुमच्या पाल्याची जर नक्कीच निवड झाली असेल तर तुम्ही हे हमीपत्र आणि ॲडमिट कार्ड घेऊन तुम्ही त्या शाळेमध्ये देऊ शकता आणि तुम्ही 25% आरक्षणाची भागीदारी होऊ शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे 25% आरक्षण घेऊन तुम्ही तुमची फीस पुन्हा वापस
घेऊ शकता। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा असेल। व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे।